वेलकम टू MPSC PYQ क्लब मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत MPSC राज्यसेवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2019 जनरल सायन्स या विषयाचं PYQ ॲनालिसिस. तर चला मित्रांनो, आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, ॲन ॲस्ट्रॉनॉट इन द सॅटेलाइट फील्स वेटलेसनेस बिकॉज डॅश. म्हणजे त्यांना विचारलेलं आहे की ॲस्ट्रॉनॉट हा सॅटेलाईटमध्ये जेव्हा बसलेला असतो तेव्हा त्याला वेटलेसनेस का फील होते. तर पहिला ऑप्शन आहे, द फोर्स एक्झर्टेड बाय द सॅटेलाइट फ्लोर ऑन द ॲस्ट्रॉनॉट इज इक्वल टू 0. बी आहे, द ॲस्ट्रॉनॉट अँड द सॅटेलाइट फ्लोर आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर. सी आहे, ही इज नॉट अट्रॅक्टेड बाय एनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि डी आहे, नन ऑफ द अबव. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आन्सर 4, म्हणजे ओनली डी, नन ऑफ द अबव याचं उत्तर येते. तर का, तर ते आपण पाहणार आहोत. बघा, द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द फोर्स पुलिंग द ऑब्जेक्ट डाऊनवर्ड ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे वेटची डेफिनेशन आहे. हावेवर वेट इज ओनली एक्सपिरियन्स व्हेन द ऑब्जेक्ट ऑर पर्सन is pushing against the ground or another object on the ground. Remember that the ground exerts an equal and opposite upward force. By contrast, objects in the orbit around Earth are in a constant state of free fall. That is, they are still pulled towards Earth due to Earth's gravity, but they do not ever fall to the Earth's surface due to the sideways component of orbital path. म्हणजे हे सेंट्रिफ्युगलवाले कंपोनंट असतो, तो त्याला खाली पडू देत नाही. सिन्स दे डू नॉट एक्सपिरियन्स द फोर्स ऑफ द अर्थ सरफेस पुशिंग अपवर्ड ॲज वी डू व्हेन वी स्टँड ऑन द ग्राउंड, ॲस्ट्रॉनॉट्स ऑन द स्पेस स्टेशन इन अर्थ ऑर्बिट इन्स्टेड एक्सपिरियन्स वेटलेसनेस. तर मित्रांनो, याचं ऑफिशियली म्हणजे MPSCने जे उत्तर दिलं होतं त्याचं ऑप्शन 4 होतं, नन ऑफ द अबव. पण याचं ॲक्च्युली उत्तर ओनली ए अँड सी असं यायला पाहिजे, कारण हे पण बरोबर आहे. पण MPSCनं ऑफिशियल आन्सर कीमध्ये डी उत्तर दिलं होतं, नन ऑफ द अबव. तर परत क्वेश्चन रिपीट झाला तर तरीसुद्धा तुम्हाला नन ऑफ द अबवच उत्तर मारायचं आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम डिजिटल सिग्नल्स ए डू नॉट प्रोव्हाइड अ कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज, बी रिप्रेझेंट व्हॅल्यूज ॲज डिस्क्रीट स्टेप्स, सी युटिलाइज बायनरी सिस्टम आणि डी युटिलाइज डेसिमल ॲज वेल ॲज बायनरी सिस्टम. तर मित्रांनो, याचं उत्तर येते ऑप्शन 3 ABC. तर आता आपण याचं पाहूयात सोल्युशन. बघा, जे वरती जो ग्राफ आहे तो आहे ॲनालॉग सिग्नलचा आणि खालचा आहे तो आहे डिजिटल सिग्नलचा. म्हणजे हे झालं 1, हे झालं 0 1 0 असं, आणि हे कंटिन्युअसमध्ये ॲनालॉग सिग्नल चालते म्हणून त्याला आपण कंटिन्युअस सिग्नल म्हणतो. आता इथे बघा तुम्ही डिजिटल सिग्नलचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. डिजिटल सिग्नल प्रोव्हाइड डिस्क्रीट अँड नॉन कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज. डिजिटल सिग्नल्स यूज बायनरी सेट ऑफ व्हॅल्यू दॅट इज 0 and 1. एक्झाम्पल काय आहे तर कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. आणि ॲनालॉग सिग्नल काय असते तर बघा, इट प्रोव्हाइड्स कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे बघा, कंटिन्युअस सायनोसायडल कर्व असते, कंटिन्युअस ते सिग्नल प्रोव्हाइड करत राहते. म्हणून याचा बघा ABC, म्हणजे इथे दोन्ही सोबत नाही येणार डेसिमल आणि बायनरी, म्हणून ABC अगदी बरोबर येत आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सेकंड ऑर्बिट इज -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. व्हॉट इज इट्स एनर्जी इन थर्ड ऑर्बिट. तर मित्रांनो, एक फॉर्म्युला आहे. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट इज गिवन बाय En इज इक्वल टू -13.6 Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर Z काय आहे तर ॲटॉमिक नंबर आहे आणि n काय आहे तर ऑर्बिट नंबर आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे गिवनमध्ये बघा, न्यूक्लियस इन सेकंड ऑर्बिट म्हणजे n इज इक्वल टू 2 असताना आपल्याला एनर्जी दिलेली आहे. म्हणजे E2 गिवन आहे किती, -3.4, आणि त्यासाठी n इज इक्वल टू आहे 2. तर आता आपण फॉर्म्युल्याचा फायदा घेऊयात. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात. तर बघा, -3.4 इज इक्वल टू -13.6 इंटू Z आपण तसं ठेवूयात अपॉन
2चा स्क्वेअर 4 येते, मायनसला मायनस कटते आणि बघा 13.6 इंटू झेड स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे तर बघा 3.4 इंटू 4. हे आपलं पहिलं इक्वेशन झालं. आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज इट्स एनर्जी इन थर्ड ऑर्बिट. तर आपल्याला विचारलं आहे E3 बरोबर येईल -13.6 इंटू झेड सेम राहील दोन्हीसाठी झेड स्क्वेअर अपॉन एनची व्हॅल्यू 3चं म्हणजे 9 येणार आहे. तर इथे बघा 13.6 इंटू झेड स्क्वेअर जे आहे तर या इक्वेशनमधून आपण त्याची 13.6 इंटू झेड स्क्वेअर बरोबर येते 3.4 इंटू 4. तर ती व्हॅल्यू इथं पुट करूयात. तो मायनस येईल, मायनस जसं तसं 13.6 इंटू झेड स्क्वेअरची व्हॅल्यू इथून पुट करणार आहोत 3.4 इंटू 4 अपॉन 9. आणि जर याला आपण सॉल्व केलं कॅल्क्युलेशन तर याचे उत्तर येते -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणून याचं आन्सर 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट अगदी बरोबर उत्तर येते. तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे ऑप्टिकल फायबर इज बेस्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल्स. तर पहिला आहे प्रिन्सिपल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, दुसरा आहे प्रिन्सिपल ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, तिसरा आहे प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि चौथा आहे प्रिन्सिपल ऑफ डिस्पर्जन ऑफ लाईट. तर मित्रांनो हे आपल्याला 10वीचे सायन्समधील क्वेश्चन आहे स्टेट बोर्डचा आणि याचं उत्तर येते ओनली 2 म्हणजे ओनली सी प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर आता आपण पाहू टोटल 2 ओनली सी. Total internal reflection in physics, complete reflection of a ray of light within a medium such as water or glass from the surrounding surfaces back into the medium. The phenomena occurs if the angle of incidence is greater than certain limiting angle called the critical angle. The law of reflection, the reflectionचा law काय सांगते ते पाहूयात. The law of reflection defines that upon reflection from a smooth surface, the angle of the reflected ray is equal to the angle of incident ray with respect to the normal to the surface, that is to a line perpendicular to a surface at the point of contact. म्हणजे बघा एक सरफेस आहे समजा आणि इकडून एक रे इन्सिडेंट पडलेला आहे आणि ही तिची नॉर्मल आहे. तर हे आहे तर म्हणजे हा अँगल आणि इन्सिडेंट अँगल आपण आय म्हणतो, रिफ्लेक्टेड अँगलला आपण आर म्हणतो. म्हणजे लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगते तर आय इज इक्वल टू आर. तर हा झाला लॉ ऑफ रिफ्लेक्शन. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिले स्टेटमेंट आहे बीटा पार्टिकल्स आर निगेटिव्हली चार्ज अँड आर मोर पेनिट्रेटिंग दॅन अल्फा पार्टिकल्स विच आर पॉझिटिव्हली चार्ज. सेकंड स्टेटमेंट आहे गॅमा पार्टिकल्स आर न्यूट्रल अँड आर मोर पेनिट्रेटिंग दॅन बीटा पार्टिकल्स. आणि सी स्टेटमेंट आहे इन जनरल न्यूट्रल पार्टिकल्स कॅन बी सेड टू बी हॅव्हिंग व्हेरी हाय पेनिट्रेटिंग पॉवर. तर मित्रांनो याचं उत्तर येते ऑप्शन 1 ए अँड बी आर युनिव्हर्सली ट्रू. तर इथे बघा तुम्हाला अल्फा पार्टिकल काय असते, बीटा पार्टिकल काय असते आणि गॅमा पार्टिकल काय असते ते दिलेलं आहे बघा. तर कंपोजिशनमध्ये बघा अल्फा पार्टिकलचे असते हेलियम न्यूक्लियस ज्याला He2+ आपण म्हणतो. बीटा पार्टिकल नथिंग बट इलेक्ट्रॉन असते आणि गॅमा रेडिएशनमध्ये हाय एनर्जी इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक रेडिएशन असते. तर सिम्बॉल अल्फाला अल्फा, बीटाला बीटा आणि गॅमाला गॅमा. तर चार्ज बघा तर अल्फा पार्टिकलवरती +2चा चार्ज असते. बीटा एक पार्टिकल जो आहे तो इलेक्ट्रॉनपासून बनलेला आहे म्हणून -1 इलेक्ट्रॉनचा चार्ज बीटा पार्टिकलवर असते आणि गॅमा पार्टिकल न्यूट्रल असते. तर आता पेनिट्रेटिंग पॉवर बघा तर याची अल्फा पार्टिकलची लो आहे, बीटाची मीडियम किंवा मॉडरेट आहे आणि गॅमाची व्हेरी हाय येते. म्हणून जसं की आपण इथं लिहिलेलं आहे ए अँड बी आर युनिव्हर्सली ट्रू. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. ड्युरिंग इनइलास्टिक कोलिजन बिटवीन 2 बॉडीज विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज ऑलवेज रिमेन कन्झर्व्ड. पहिला आहे टोटल कायनेटिक एनर्जी, दुसरा आहे टोटल मेकॅनिकल एनर्जी, तिसरा आहे टोटल लिनियर मोमेंटम आणि चौथा ऑप्शन आहे स्पीड ऑफ इच बॉडी. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ते ऑप्शन 3 टोटल लिनियर मोमेंटम. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा जर इनइलास्टिक विचारले म्हणून टोटल लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट येते. जर इलास्टिक कोलिजन विचारलं असेल त्यात टोटल लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट येतेच पण कायनेटिक एनर्जी पण कॉन्स्टंट राहते इलास्टिकमध्ये.
पण इनइलास्टिक असल्यामुळे तिथे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहत नाही. इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम किंवा मोमेंटमचा हा क्वेश्चन, म्हणजे त्याच्यावरती बेस्ड हा क्वेश्चन आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, नेम द ट्रान्सजेनिक क्रॉप इन विच 3 जीन्स ऑफ सिंथेसिस ऑफ व्हिटॅमिन ए आर इंट्रोड्यूस्ड थ्रू द टेक्निक ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. मित्रांनो, याचं उत्तर आपण डोळे बंद करून वापरू शकतात, कारण की इथं म्हटलेलं आहे तर व्हिटॅमिन ए आर इंट्रोड्यूस थ्रू टेक्निक ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि याच्यापैकी एकच क्रॉप आहे ती गोल्डन राईस, ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन वापरलं जातं. आणि बीटा कॅरोटीन हे एक जेनेटिकली मॉडिफाय करून इंड्यूस केलेलं जेनेटिक मटेरियल आहे, म्हणून याचं उत्तर 4 गोल्डन राईस अगदी बरोबर उत्तर आहे. बघा, गोल्डन राईस इज अ न्यू टाईप ऑफ राईस दॅट कंटेन्स बीटा कॅरोटीन, प्रोव्हिटॅमिन ए, a plant pigment that the body converts into vitamin A as needed. This compound is what gives this grain its yellow, orange or golden color, hence its name. Golden rice is developed through genetic engineering. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हाऊ मेनी लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन फिमेल अँड मेल ग्रॉसहॉपर इन्सेक्ट. तर मित्रांनो, याचं उत्तर आन्सर 3, 12 अँड 12 येते. तर इथे बघा, मेल ग्रॉसहॉपर हॅज 23 क्रोमोझोम्स म्हणते. तर 23 क्रोमोझोम कसे आहेत, तर 22 कंप्लीट एक्स पेअरमध्ये आहेत आणि जो 23rd आहे तो सिंगल आहे. या पद्धतीने ज्याला की आपण हॅप्लॉइड म्हणू शकतो. द हॅप्लॉइड नंबर विल हॅव टू बी 12, म्हणजे 22साठी 11 प्लस ते जो 23वा आहे X0 23वा, त्याला आपण जर सिंगल पकडला हॅप्लॉइड तर तो 11 प्लस 1 असं 12 होते. इथे ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. आणि द नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स इन मेल ग्रॉसहॉपर इज 12. आणि फिमेल ग्रॉसहॉपरमध्ये 24 क्रोमोझोम्स असतात. आणि जसे की पेअर केली XXची तर ते ऑलरेडी 12 होणारच आहेत. त्यामुळे मेल ग्रॉसहॉपरमध्ये पण 12 आणि फिमेल ग्रॉसहॉपरमध्ये पण 12 पेअर ऑफ क्रोमोझोम असतात. तर पुढचा प्रश्न आहे, नेम द प्लांट हॅविंग HSK और C4 पाथवे ऑफ फोटोसिंथेसिस. तर बघा, पहिला आहे शुगर केन, दुसरा आहे ग्राउंडनट, तिसरा आहे सनफ्लावर आणि चौथा आहे पोटॅटो. तर मित्रांनो, याचं उत्तर येते ऑप्शन ए शुगर केन. तर बघा, ऑप्शन ए शुगर केन याचं अगदी बरोबर उत्तर येते. बघा, C4 प्लांट्स का बघा, एक्झाम्पल ऑफ C4 प्लांट्स आर शुगर केन, सॉर्गम अँड मेज. आणि C3 प्लांट्स का असते बघा, सनफ्लावर, स्पिनाच, बीन्स, राईस, कॉटन. इट इज कॉमनली यूज्ड बाय प्लांट्स. इट कॅन बी सीन इन मोस्ट ऑफ द फोटोसिंथेसिस प्लांट. तर बघा, C4 आणि C3 काय आहे, तर बघा पाथवे असते. तर पाथवे इज अ सिरीज ऑफ इंटरॅक्शन अमॉंग मॉलिक्युल्स इन अ सेल दॅट लीड्स टू अ सर्टन प्रोडक्ट ऑर चेंज इन अ सेल. म्हणजे फोटोसिंथेसिसचा एक प्रकार आहे C3 आणि C4. आपल्याला याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला इथे एक्झाम्पल लक्षात ठेवा. C4मध्ये काय येते, शुगर केन येते, सॉर्गम येते, मेज येते. पुढचा प्रश्न आहे, केमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑब्टेन एनर्जी बाय ऑक्सिडायझिंग डॅश केमिकल कंपाऊंड्स. तर मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन 2, म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंडला ऑक्सिडाईज करून केमोसिंथेटिक बॅक्टेरिया त्याचे फूड किंवा एनर्जी ऑब्टेन करते. तर बघा, 2 टाईपचे बॅक्टेरिया असतात. एक असते केमोसिंथेटिक बॅक्टेरिया, दुसरा असते फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. तर फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया जो आहे तो बघा, इथं फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया दिला आहे, केमोसिंथेटिक बॅक्टेरिया दिला आहे. तर फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया काय आहे, these entities perform photosynthesis to synthesize their own food. केमोसिंथेटिकमध्ये दिलं आहे, these entities perform chemosynthesis to synthesize their food. तर फोटोसिंथेटिक बॅक्टेरियासाठी सनलाईट रिक्वायर्ड असते आणि केमोसिंथेटिकसाठी गरज नाही आहे सनलाईटची. सोर्स ऑफ एनर्जी बघा, इथे सोलर एनर्जी दिला, इथे इनऑर्गॅनिक सबस्टन्स, जे की आपलं इनऑर्गॅनिक सबस्टन्स हे उत्तर आहे. कॅन दे फिक्स नायट्रोजन, तर फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया यस, केमोसिंथेटिक नो. आता एक्झाम्पल बघा, सायनोबॅक्टेरिया, प्रोटिओबॅक्टेरिया. आणि केमोसिंथेटिकमध्ये व्हेनिओ, व्हिब्रिओ असे नाव दिलेले आहेत, ते वाचून घ्या. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, इन द नेफ्रॉन ऑफ अ मॅन व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ युरिन फॉर्मेशन. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं सिक्वेन्स जे की बायोलॉजीमध्ये ह्युमन लाईफ प्रोसेस जे आहे तिथे जे वेगवेगळे सिक्वेन्स आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. आणि आयोग सारखं राऊंड क्वेश्चन विचारते. लास्ट टाईम 21 त्यानं हार्टचं ऑपरेशनची सिक्वेन्स विचारली होती. नंतर टेस्टोस्टेरॉनच्या फॉर्मेशनची सिक्वेन्स विचारली आणि इथे युरिन फॉर्मेशनची सिक्वेन्स विचारलेली आहे.
तर अशा प्रकारे वेगवेगळे जे सिक्वेन्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर याचं उत्तर आन्सर 3 येते. तर बघा, urine may be a waste product but it is carefully created waste product. There are 3 main stages in urine formation. Urea is special nitrogenous waste compound that the body must routinely remove. Urine formation occurs in the kidney in 3 stages. तर पहिली स्टेज आहे अल्ट्राफिल्ट्रेशन, दुसरी आहे रिअब्झॉर्प्शन आणि तिसरी आहे सिक्रेशन. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर क्वेश्चन 12 आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन्स विल बी फॅटल टू सेकंड फिटस. तर बघा, RH पॉझिटिव्ह मेल मॅरीज RH निगेटिव्ह वुमन, RH निगेटिव्ह मेल मॅरीज RH पॉझिटिव्ह वुमन, आणि थर्ड केस आहे RH पॉझिटिव्ह मेल मॅरीज RH पॉझिटिव्ह वुमन, आणि फोर्थ आहे RH निगेटिव्ह मेल मॅरीज RH निगेटिव्ह वुमन. तर याचं उत्तर येते RH पॉझिटिव्ह मेल मॅरीज RH निगेटिव्ह वुमन. तर मित्रांनो बघा, when a male and female both are not either positive or negative for RH factor, it's called RH incompatibility. If a woman who is RH negative and a man who is RH positive conceive a baby, RH incompatibility usually isn't a problem if it's mother's first pregnancy. That's because the baby's blood does not normally enter the mother's circulatory system during pregnancy. RH antibodies may be harmful to the mother's second or later pregnancies. म्हणजे जेव्हा पहिली प्रेग्नेन्सी होते त्यावेळेस जर हुकून किंवा बाय मिस्टेक जर काही ब्लड सॅम्पल मदरच्या याच्यामध्ये राहिलं आणि ते सेकंड म्हणजे फर्दर प्रेग्नेन्सीसाठी हार्मफुल असते असं त्यांचं म्हणणं आहे. इफ शी इज एवर कॅरिंग अनदर RH पॉझिटिव्ह चाइल्ड, हर RH antibodies will recognize the RH protein on the surface of the baby's blood cell as foreign proteins. Her antibodies will pass into the baby's bloodstream and attack those cells. This can make the baby's red blood cells swell and rupture. This is known as hemolytic or RH disease of the newborn. It can make a baby's blood count very low. This situation can be fatal to the second fetus. Hence, the correct answer is RH positive male marries RH negative woman. तर आता पुढचा मॅच द फॉलोइंग मला 13 नंबरचा क्वेश्चन आहे. एका कॉलममध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट दिलेले आहेत आणि सेकंड कॉलममध्ये ॲनिमल कोणता ग्रुप आहे तो दिलेला आहे. तर बघा, हिमोग्लोबिन आहे, क्लोरीन आहे, हेमिरिथ्रिन आहे, हिमोसायनिन आहे. तर बघा, हे जे पिगमेंट आहे, जसे की आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असते तसंच वेगवेगळ्या ॲनिमल ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट असते. तर हिमोग्लोबिन कोणामध्ये, मानवामध्ये असते. मानव म्हणजे ह्युमन कशामध्ये येतात, व्हर्टिब्रेट्समध्ये येतात, म्हणून A2. आता A2 कुठं आहेत बघा, इथं एक आहे, इथं एक आहे. आता क्लोरो आता याचं एक्झॅक्ट उत्तर नाही आहे, 2 नंबरचं उत्तर येते, म्हणजे Bचं 1 येते. क्लोरोक्रुरोरिन हे जे आहे तो ॲनिलिडा ग्रुप आहे. हेमेरिथ्रिन जो ग्रुप आहे त्याचं 3 येते, आणि हिमोसायनिन जे आहे त्याचं मोलिस्कस म्हणजे 4 येते. तर इथे बघा, hemoglobin is a respiratory pigment found in vertebrates. A hemoglobin molecule is conjugated protein because it consists of simple protein and with a non-protein part. Chlorocrurorin is a respiratory pigment found in Annelida. It is a green color, chloro म्हणजे green, respiratory pigment containing iron and is found in plasma of some polyps. Hemerythrin किंवा hemoerythrin. Hemerythrin is a respiratory pigment found in Lingula. इट इज आयन कंटेनिंग म्हणजे रेड असणार कलर इन्व्हर्टिब्रेट्समध्ये सापडते. इट इज अ पिंक और व्हायोलेट कलर म्हणत आहे. तर हिमोइरिथ्रिन कोणत्या कलरचे आहे तर पिंक किंवा व्हायोलेट कलर असते ऑक्सिजनेटेड स्टेटमध्ये, आणि डिऑक्सिजनेटेड म्हणजे जेव्हा त्यात कार्बन डायऑक्साईड मिक्स असते तेव्हा ते असते कलरलेस. आणि हिमोसायनिन जे आहे ते मोलिस्कसमध्ये सापडते आणि त्याचा कलर असते ब्ल्यू ग्रीन कॉपर कंटेनिंग रेस्पिरेटर. हे कलर एक लक्षात ठेवा बरं का, कधी कधी मॅथ फॉलोमध्ये कलर पण विचारला जाऊ शकते. तर हिमोइरिथ्रिन जो आहे तो पिंक कलरचा असते, क्लोरोवाला ग्रीन कलरचा, हिमोवाला रेड कलरचा, आणि हिमोसायनिन जो आहे तो ब्लू ग्रीनचा. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. Consider the following statement about sliding filament theory of muscle contraction. तर पहिला आहे, this theory explains the modern concept of muscle contraction, and B आहे, this theory was put forward by Huxley and
नीडर जरके. विच ऑफ द अबोव स्टेटमेंट इज आर ट्रू. तर मित्रांनो दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. तर इथे एक्सप्लेनेशन पाहूयात. The sliding filament theory explains the mechanism of muscle contraction based on muscle proteins that slide past each other to generate movement. According to the sliding filament theory, the myosin, the thick filament of muscle fiber, slide past the actin, म्हणजे thin filament वरती slide होते असं त्याचं म्हणणं आहे during muscle contraction, while the two groups of filament remain at relatively constant length. The theory was put forward by Huxley and Niederjerk. म्हणून दोन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे. ड्युरिंग कॅल्सिनेशन प्रोसेस ओनली CO2 इज गिवन आउट. दुसरा आहे ओनली H2O फ्रॉम हायड्रेट्स इज गिवन आउट. थर्ड आहे 1 or 2 डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ ओर. आणि चौथा आहे H2H इज गिवन आउट. तर मित्रांनो याचं थर्ड ऑप्शन उत्तर येते. तर कसं येते बघा. कॅल्सिनेशन इज डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग ओर इंटू अन ऑक्साईड बाय हिटिंग इट स्ट्रॉंगली. The ore is heated below its melting point either in absence of air or in limited supply. This method is commonly used for converting carbonates and hydroxides to their respective oxides. तर बघा द प्रोसेस ऑफ कॅल्सिनेशन डिफरंट ओर दिले बघा. मेलाचाईट ओरमध्ये बघा तर CO3ला जेव्हा हिट केलं जातं तेव्हा कॉपर ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. सिडेराईट म्हणजे आयनची ओर आहे तेव्हा आयनला जेव्हा आपण हिट करतो तेव्हा आयन ऑक्साईड प्लस वॉटर रिलीज होते. कॅल्साईटची जीव CO3 परत त्याला बघा कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 रिलीज होते. म्हणजे टाईप ऑफ ओरवरती डिपेंड राहते. कधी कार्बन डायऑक्साईड रिलीज होते, कधी वॉटर रिलीज होते. म्हणून ऑप्शन 3 याचं उत्तर येते की ते टाईप ऑफ ओरवरती डिपेंड राहते. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. बाय ग्रीन केमिस्ट्री वी मीन. बघा सिम्पलचा क्वेश्चन आहे. पहिला आहे प्रोड्युसिंग केमिकल्स ऑफ आर डेली यूज फ्रॉम ग्रीन हाऊस गॅसेस. दूसरा है परफॉर्मिंग केमिकल प्रोसेस विच यूज ग्रीन प्लांट्स. थर्ड है परफॉर्मिंग ओनली दोज रिएक्शंस विच आर ऑफ बायोलॉजिकल ओरिजिन. आणि चौथा आहे द यूज ऑफ नॉन टॉक्सिक रिएजंट्स अँड सॉल्वंट टू प्रोड्यूस एन्व्हायरमेंटली फ्रेंडली प्रोडक्ट्स. तर चौथं याचं अगदी बरोबर उत्तर येते. बघा ग्रीन केमिस्ट्री इज द डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट्स अँड प्रोसेसेस दॅट रिड्यूस ऑर एलिमिनेट द यूज ऑर जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस. Green chemistry applies across the life cycle of a chemical product including its design, manufacture, use and ultimate disposal. म्हणजे हा क्वेश्चन कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता. याला काही नॉलेज लागत नाही. पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लिव्हिस ॲसिड. बघा बेरियम क्लोराईड, बोरॉन ट्रायक्लोराईड, बेरिलियम क्लोराईड आणि बोरॉन ट्रायफ्लोराईड. बघा पहिलं तर लिव्हिस ॲसिड आणि लिव्हिस बेड काय असते ते पाहूयात. Lewis acids are the chemical species which have empty orbitals and are able to accept electron pairs from Lewis bases. An example of such a Lewis acid would be Br3, where R can be a halide or an organic substituent. Water and some other compounds are considered as both Lewis acids and bases since they can accept and donate electron pairs based on the reaction. Beryllium dichloride is not a Lewis acid because beryllium loses 2 electrons while chlorine gains 1 electron forming chloride ion. Both of their octets are completed. म्हणजे एक तर ऑक्टेट्स कंप्लीट नसली पाहिजे लिव्हिस ॲसिड बनण्यासाठी. जर त्याची ऑक्टेट कंप्लीट झाली तर आपण त्याला लिव्हिस ॲसिड असं मानू नाही शकत किंवा लिव्हिस बेस पण नाही मानू शकत. म्हणून ऑप्शन 1 BaCl2 इज नॉट अ लिव्हिस ॲसिड. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. द फॉलोइंग आर सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल ऑर सोल्युशन. पहिलं बघा ए आहे टिंडॉल इफेक्ट, बी आहे ब्राउनियन मोशन, सी आहे मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन, डी आहे वंडरवॉल्स फोर्सेस. तर बघा टिंडॉल इफेक्ट येणारच आहे. याचं उत्तर 2 दिले, 2 म्हणजे ए अँड बी, टिंडॉल इफेक्ट आणि ब्राउनियन मोशन. तर आपण एक्सप्लेनेशन पाहूया. कोलाइड शो द फॉलोइंग प्रॉपर्टीज म्हणते. इट इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर. The size of colloidal particle is very small. Their particles range from 1 to 1000 nanometers. It shows Tyndall effect म्हणते. It means it scatters the beam of light and shows its path through itself. They don't settle down when left undisturbed for some time. It means colloidal solution are quite stable. आणि पुढचा आहे की they cannot be separated by filtration process. They can be separated by centrifugation. म्हणजे जर तुम्हाला कोलायडल सोल्युशनला जर सेपरेट करायचं असेल तर सेंट्रिफ्युगेशनची जी प्रोसेस आहे ती वापरावी लागते. कोलायडल पार्टिकल शो ब्राउनियन मुवमेंट. तर 19 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट.
HF and H2 are polar molecules. CH4 and CO2 are non-polar molecules. CO2 and SO2 are non-polar molecules. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आन्सर 1. तर बघा स्टेटमेंट 1 जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. HF म्हणजे हायड्रोजन फ्लोराईड आणि H2 म्हणजे वॉटर आर पोलर मॉलिक्युल्स. HF and HO bonds are polar due to high electronegativity of fluorine and oxygen respectively. Hence HF and H2 are polar molecules. Statement B चं बघा एक्सप्लेनेशन दिलं आहे. CH4 and CO2 are non-polar molecules. There is a small difference in electronegativity between the carbon and hydrogen bonds. Thus there is no net polarity. That makes CH4 a non-polar molecule. And CO2 is a linear molecule, so the resultant dipole moment is 0. Since the individual dipole moment of CO म्हणजे carbon monoxide bond cancel each other, that makes CO2 a polar molecule. Hence B is correct. आणि statement C आहे. CO2 and SO2 म्हणजे sulfur dioxide are non-polar molecules. CO2 is linear molecule, so the resultant dipole moment is 0. Since the individual dipole moment of CO bond cancel each other, आपण वरती आताच पाहिलं की CO is a polar molecule, whereas SO2 is an angular molecule due to which it has a net dipole moment. Therefore SO2 is a polar and CO2 is a non-polar. ह्या केसमध्ये म्हटलं आहे, लक्षात ठेवा. पेअरमध्ये त्यांना विचारले आता म्हणतात की वरती पोलर आलं आणि खाली नॉन पोलर कसं आलं. तर 20वा क्वेश्चन आहे म्हणजे लास्टचा क्वेश्चन आपला. विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्टन्स कॅन बी यूज टू प्रिपेअर अमोनिया. पहिला आहे NH4Cl प्लस CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे ते. बी आहे N2+H2. सी आहे CaCN3 म्हणजे कॅल्शियम काय माहिती काय कंपाऊंड आहे तिथं, CaCN3+H2. तर याचं उत्तर आहे ते ऑप्शन 4 ABC म्हणजे ऑल ऑफ द अबव. तर बघा इथे सर्वचे रिॲक्शन दिलेलं आहे. 2NH4 प्लस CaOH2 गिव्ह CaCl2 2H2O 2NH3 म्हणजे अमोनिया भेटते. CaCN3 प्लस H2O गिव्ह CaCO3 प्लस NH3. N2+3H2 गिव्ह 2NH3 म्हणजे अमोनिया. द हेबर प्रोसेस इज द मोस्ट कॉमन मेथड फॉर प्रोड्युसिंग अमोनिया. म्हणजे लक्षात ठेवा अमोनिया प्रोडक्शनची जी मेथड आहे त्याला आपण हेबर प्रोसेस वापरतो. कोल गॅसिफिकेशन इज ऑल्सो यूज्ड फॉर अमोनिया सिंथेसिस. युजेस of ammonia, it is used as a fertilizer, in refrigerators as a cooling agent, in textile industry it is used in the production of synthetic fibers like rayon and nylon, used as liquid fuel for rocket engines. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण 2020 या वर्षाचे 2019 या वर्षाचे PYQ सोल्युशन पाहिलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर पण करा. आणि जर काही डाऊट असेल किंवा माझ्याकडून काही सांगताना काही चुकलं असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू व्हेरी मच.